प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे डायरेक्टर्स सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मोतीलाल वोरा हे आहेत. आणि जर तुम्ही एजेल असोसिएट जर्नल जर बघितलं तर असोसिएट जर्नल ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. तर हे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे की ही ह्या सगळ्या काँग्रेसच्याच कंपन्या आहेत. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि थ्रू ह्या संपूर्ण व्यवहाराअंतर्गत संपूर्ण जो 30% जो आहे तो हा संपूर्ण ही प्रॉपर्टी जी आहे ती इंडियनकडे आता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो हेराल्ड हाऊस म्हणून आहे त्या हेराल्ड हाऊसची आजची प्राइस चुकीचं बोलताय, अतिशय चुकीचं बोलताय. करोड रुपये आहे. नाही सचिन आपण त्यांना बोलू द्यात ना, त्यांना बोलू द्या. आणि आज रेंट 60 लाखाच्या आसपास आहे. मी हायकोर्टाच्या ऑर्डर मधून बोलतोय. मी कुठलंही स्टेटमेंट चुकीचं करत नाही. माझ्या हातामध्ये हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि ह्या हायकोर्टाच्या ऑर्डर मध्ये ह्या गोष्टी सचिनजी ते हायकोर्टाची ऑर्डर पेपर दाखवतायत. काय नेमकं काय चुकीचं आहे, काय करेक्ट करायचं आपल्याला? नाही असू दे ना, मी सांगतो, मी दाखवतो. ऐका कॉन्टेस्ट, पहिली गोष्ट अशी पॅरेग्राफ आजही नाही ऐका तुम्ही दिलीप रावजी, मी तुझ्या कॉन्टेस्ट पण करेन. आपण एका त्याच्यावरती कॉन्टेस्टही करेन. पहिली गोष्ट अशी की ह्या सगळ्या प्रॉपर्टी एजेएल कंपनीच्या आहेत. ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, याच्यामध्ये काहीही असत्य नाही. 750 त्याचे शेअर होल्डर आहेत. ही कमर्शियली ऑपरेटेड कंपनी आहे जी पेपर काढते, कमर्शियल ऑपरेशन त्या ठिकाणी त्याची करत होती. त्याचे शेअर होल्डिंग जी आहे ती 99% आज यंग इंडियनकडे गेली असली तरी त्याचा अर्थ यंग इंडियन ही त्याची शेअर होल्डर आहे, ती कंपनीचे मालक झालेली नाही. याचा अर्थ असा की आज मी या सोसायटीचा मेंबर आहे, त्या सोसायटीचा पूर्ण याची मालकी माझ्याकडे नाही, ती कंपनीच्या मालकीची असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि यंग इंडियन ही कंपनी सेक्शन 25 कंपनी आहे, ज्याचा म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट कंपनी. दिलीपजी अगदी थोडक्यात उत्तर द्या, मला पुढच्या मुद्द्याकडे जायचंय. कारण प्रकरण आता न्यायालयात आहे, न्यायालय योग्य तो निर्णय नक्कीच देईल. न्यायव्यवस्थेवरती विश्वास सगळ्यांचाच आहे. अगदी थोडक्यात मला फक्त 90 कोटीचे 10 रुपये प्रत्येकी किमतीचे शेअर्स, हे शेअर्स यंग इंडियन कडे आले. म्हणजे यंग इंडियन ॲज मच ॲज ओनर ऑफ दिस एजीएल दॅट इज असोसिएट जर्नल 90% शेअर आल्यानंतर काय सगळं संपूर्ण मालकी हक्क त्यांच्याकडेच तर जातात.